पक्षविरोधी भूमिका घेतल्याने सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकलपट्टी केल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली। जालना लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार विलास अवताडे यांच्या प्रचारार्थ चव्हाण यांनी भोकरदनमध्ये जाहीर सभा घेतली। या सभेत सत्तारांच्या हक्कलपट्टीची घोषणा करण्यात आली। सुद्धा पक्ष राहुल गांधी यांना आम्ही सगळं अवगत केलेला आहे। तोही निर्णय जो घ्यायचा आम्ही लवकरच घेऊ त्या बाबतीमध्ये। मी सांगितलं अब्दुल सत्तारांना मी पक्षातून काढून टाकलेला आहे। त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार करतायत औरंगाबाद जालन्यामध्ये। जोपर्यंत पक्षात होते त्याचा मान सन्मान आम्ही जरूर राखला। यापूर्वी देखील त्यांनी कल्याण काळेचा बिस्मिल्ला केला होता, भाषणातून सांगितलं होतं। आता जे काही झालेलं आहे तो विषय संपलेला आमच्या दृष्टिकोनातून। आज आमच्या दोन्ही उमेदवारांना भरपूर पाठिंबा मिळत आहे आणि त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना पक्षातून काढत आहोत। पक्षातून काढला विखे यांच्यासोबत पक्षश्रेष्ठींना माहिती देण्यात आली असून पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहे का असा सवाल देखील चव्हाण यांनी उपस्थित केला। मित्रांनो, अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका। या व्हिडिओमध्ये एवढेच। पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन।